नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, अखेरीस शिवसेना, शिंदे आणि ठाकरे यांच्या केसच्या सुनावणीला मुहूर्त लागलेला आहे आणि मला वाटते 2 दिवस सुनावणी झालेली आहे. अर्थातच आपल्याला सगळी घटना कळते किंवा घटना समितीचा क्लास आपण घ्यायचो आणि त्या क्लासमधून तयार झालेल्या विद्यार्थ्यांनीच भारताची राज्यघटना लिहिली अशा थाटात कायम बोलणारे आणि वागणारे सुप्रीम कोर्टाचे वकील कपिल सिब्बल यांनी नेहमीप्रमाणे हातवारे करत, हावभाव करत, आवेश आणत, अवसान आणत परत एकदा उद्धव ठाकरे यांची बाजू सुप्रीम कोर्टात मांडलेली आहे. पण त्याला म्हणतात मेलेल्या घोडाला चापकाने मारणं. इंग्रजीमध्ये म्हणतात की मेलेल्या घोडाला चापकाने मारलं तरी तो उभा राहत नाही. जी केस कपिल सिब्बल आणि उद्धव ठाकरे सुप्रीम कोर्टात गेला दीर्घकाळ काही वर्ष लढवत आहेत, तो मेलेला घोडा आहे. मेलेला घोडा कितीही चाबूक मारले, किती चाबकाचे फटकारे मारले तरी उठून उभा राहत नाही आणि उभाच राहणार नसेल तर तो दौडणं पण शक्य नव्हतं. आणि हे मी गेल्या 3-4 वर्षामध्ये सातत्याने सांगत आलो. पण ज्यांना भ्रमात जगणं आवडतं, काहीतरी चमत्कार होईल, काहीतरी होईल आणि माझ्या मनासारखं होईल अशा मनोरंजनामध्ये रमलेले जे लोक असतात त्यांना गंडा घालायला अनेक भामटे टपलेले असतात. त्यामुळे आता झालंच, उद्या परवा एकनाथ शिंदेच्या हातून धनुष्यबाण सुप्रीम कोर्ट काढून घेणार आणि उद्धव ठाकरेंना धनुष्यबाण मिळणार वगैरे वगैरे बोलणारे उद्धव ठाकरेंना आवडतात. कारण ते त्यांना आवडणारं बोलत असतात, ते खरं बोलत नसतात. आणि ज्या वेळेला तुम्हाला आपला माल खपवायचा असतो तेव्हा तुम्हाला खरं बोलण्याची गरज नसते. ग्राहकाला आवडेल असं. ग्राहकाला, मला आठवतं मी गंमत तुम्हाला सांगतो, माझी पत्नी मोठ्या एका कंपनीमध्ये एक्झिक्युटिव्ह होती आणि ती गाडी खरेदी करणार होती, तर मला घेऊन गेली होती बरोबर. तर मी आपला तिच्या बरोबर फिरत होतो. पण सेल्समन जो होता तो प्रत्येक गोष्ट मलाच सांगायचा. कारण एक गैरसमज असतो, गोड गैरसमज, की घराचा पुरुष कर्ता पुरुष असतो, बायको ही फक्त पैसे उधळत असते. आमच्याकडे उलट होतं. माझ्या पत्नीने आयुष्यभर राबून घर संसार चालवला. मी उडणटप्पू होतो, 29 नोकऱ्या सोडल्या, पटलं नाही सोडलं. त्यामुळे घर चालवणं, संसार चालवणं ही सगळी जबाबदारी तिने खांद्यावर घेतली होती. आणि म्हणून थोडं चांगले पैसे तिला मिळालेले, पगार वगैरे, तेव्हा तिने ठरवलं गाडी घ्यायची. पण त्या सेल्समनच्या डोक्यात काय की नवराच गाडी घेणार ना, म्हणून तो प्रत्येक गोष्ट मला सांगत होता. शेवटी मी त्याला समजावलं, तुला गाडी विकायची की नाही? तो म्हणाला का? म्हटलं गाडी तिला घ्यायची, मला नाही घ्यायची. मुंबई सारख्या शहरामध्ये एखाद्या खासगी मालकीची गाडी कशी असू नये याच्यावर मी तुला 1 तास लेक्चर देऊ शकतो वगैरे वगैरे. पण सांगण्याचा हेतू हा की हा जो गैरसमज असतो डोक्यामध्ये, ही गाडी कोण घेणार? तर नवराच घेणार, बायको फक्त गाडी उडवणार. इथे उलट होतं ना. तसं लोकांना भ्रमात राहणं आवडतं. तर मजा त्यातली अशी होती की हे सगळं सांगितल्यानंतर मग तो तिला समजायला लागला, या गाडीत अमुक आहे, या गाडीत तमुक आहे, एसी आहे, गाणं आहे, टेप रेकॉर्डर, जे काय असतील ते सगळं झाल्यानंतर मी त्याला एकच प्रश्न विचारला की भैया ये गाडी चलती भी है? तो एकदम चमकला. तो म्हणाला, ये क्या सवाल है, गाडी आहे तो चलेगी. म्हणले ही गाडी चालते हे सोडून तू बाकी सगळं सांगितलंस. पण गाडी चालवण्यासाठी असते, इकडून तिकडे काय अंतर तोडायचंय तर आरामात ते जाता आलं पाहिजे, यासाठी गाडी असते. ती गाडी चालते एवढं तू सांगितलं नाहीस. तर सांगायचा हेतू हा की तुम्हाला आवडणाऱ्या ज्या गोष्टी असतात त्या सांगत बसलं की तुमच्या गरजेच्या गोष्टींकडून तुमचं लक्ष उडवता येतं आणि याला सेल्समनशिप म्हणतात. उत्तम सेल्समन असतो तो कचरा सुद्धा सोन्याच्या भावाने विकू शकतो, भंगार सुद्धा सोन्याच्या भावाने विकू शकतो. आणि तुम्ही नालायक सेल्समन असाल
तर तुम्ही सोनं सुद्धा चांदीच्या आणि लोखंडाच्या भावाने विकू शकत नाही. हे मी एवढ्यासाठी सांगतोय की ज्यावेळेला अशी लोक समाजात वावरत असतात त्यांना उल्लू बनवावं लागत नाही. ते उल्लू असतातच, उल्लू असतातच. त्याचा फायदा घेणारे आपोआप त्यांच्या भोवती जमा होतात आणि म्हणून उद्धव ठाकरे असो किंवा तत्सम राहुल गांधी असो, त्यांच्या भोवती अशा लोकांची गर्दी आणि मांदियाळी असते. 2019 मध्ये मला आठवतं, राहुल गांधी यांच्या अत्यंत विश्वासार्ह टोळीमध्ये दिव्या स्पंदना नावाच्या एका बाईचं खूप गाजावाजा होत होता. मोदींच्या नावाने रोज टीका टिप्पणी टोमणे वगैरे असं करणाऱ्या सोशल मीडियावर पोस्ट ही महिला टाकत होती. पण 2019चा निकाल लागला आणि काँग्रेसचा तितकाच दारुण पराभव झाला जसा तो 5 वर्षापूर्वी झाला होता. त्यानंतरही दिव्या स्पंदना कुठे गायब झाली ही काँग्रेसवाल्यांना सुद्धा पत्ता नव्हता. पण दरम्यान काही कोटी रुपयांना काँग्रेसच्या खजिन्याला चुना लावून ही महिला गायब झाली होती. पण राहुल गांधींनाही तशीच गिरायकं पाहिजे असतात ना. त्यांनी केलेल्या मूर्खपणाला सगळ्यात मोठा काय तो विद्वत्तापूर्ण सिद्धांत आहे असं म्हणणारे लोक राहुल गांधींना आवडतात. तर तशी लोक गोळवणार साहजिकच. उद्धव ठाकरेंना त्यांनी पक्षाचा कसं रसातळाला नेलं आणि पक्षाचा कसा बट्ट्याबोळ केला हे सांगणारी माणसं आवडत नाहीत. पक्ष रसातळाला जातोय पण आपला पक्ष कसा जिंकतोय हे सांगणारे लोक त्यांना आवडत असतात. साहजिकच आताची केस सुनावणी झाली की उद्या तुम्हाला परत धनुष्यबाण मिळणार आणि एकनाथ शिंदेकडून शिवसेना हे नाव काढून घेणार असं सांगणारी माणसं उद्धव ठाकरेंना आवडली तर नवल नाही. आणि म्हणून असं सांगणारे वकील असतील, असं सांगणारे कायद्याचे जाणकार असतील किंवा असं सांगणारे पत्रकार असतील किंवा त्यावर विस्तृत संपादकीय लिहिणारे संपादक असतील ते उद्धव ठाकरेंना आवडले तर नवल नाही. पण अयन रँड ही इंग्रजी लेखिका आणि विचारवंत म्हणते की तुम्ही सत्य नाकारू शकता, सत्याकडे दुर्लक्ष करू शकता, पण त्याच्या दुष्परिणामापासून तुमची सुटका नसते. उद्धव ठाकरेंच्या बाबतीत हे नेमकं असंच झालेलं आहे. तुम्हाला आठवतं 2 जुलै 2023 ला अजितदादा उठले आणि 40 आमदार घेऊन राजभवनावर पोहोचले आणि शरद पवारांना टाटा बाय बाय करून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाले. त्याच्या आदल्या दिवशी उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आणि भावी शिवसेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मेट्रो सिनेमापासून महापालिकेच्या मुख्यालयापर्यंत एक सगळ्यात मोठा असा लॉंग मार्च काढला होता की बिचारा स्वर्गातून माव पण खाली वाकून बघत होता, अरे बापरे एवढा लांब मोर्चा वगैरे वगैरे. आणि त्यांनी तत्कालीन मुंबईचे महापालिका आयुक्त त्यांना धमकावलं होतं, लवकरच आमचं सरकार येणार आहे आणि आमचं सरकार आलं की तुला कॉलर धरून रस्त्यावर आणू आणि तुमचे सगळे भ्रष्टाचार बाहेर काढू वगैरे वगैरे. 1 जुलै 2023 2 जुलै 2023 ला अजितदादा राजभवनावर पोहोचले आणि कोणाच्या लक्षात सुद्धा राहिलं नाही की काल आदित्य ठाकरेंनी मोर्चा काढला होता. त्या मोर्चाचं गुणगान करणारे संपादक पत्रकार सुद्धा आदित्य ठाकरेंच्या त्या धमक्या वगैरे या सगळ्या गोष्टी विसरले आणि अजितदादांबरोबर कोणी कोणी शपथा घेतल्या. शरद पवारांना कळलं होतं का? शेवटच्या क्षणी शरद पवारांना भेटून छगन भुजबळ कसे अजितदादांच्या बंगल्यावर आले याची वर्णनं सांगायला सुरुवात केली. कोणाच्या कुठल्याही मीडियाच्या खिचगणतीमध्ये आदित्य ठाकरे नव्हते. हे मी एवढ्यासाठी सांगतो की सत्याकडे तुम्ही पाठ फिरवली म्हणून सत्य संपत नाही, ते तुमचा पाठलाग करत राहतं. तुम्ही सत्य मारून टाकू शकत नाही आणि त्याचे जे परिणाम होतात त्यापासून तुमची सुटका नसते. आणि आज महापालिका निवडणुका होऊन गेल्यानंतर 25 वर्षाची ठाकरे परिवाराची मुंबई महापालिकेवरची अबाधित सत्ता जी होती ही संपुष्टात आली. हा तो दुष्परिणाम आहे.
उद्धव ठाकरे यांना आम्ही वारंवार, मी किंवा माझ्यासारखे लोक सावध करत होते की पक्ष रसातळाला चाललाय, पण हे ऐकणार कोण? त्यापेक्षा झेशे पक्ष जोरात आहे, तुमच्यासारखा मुख्यमंत्री जगात कधी झाला नाही, असले खोटे शब्द ऐकायला जेव्हा आवडतात तेव्हा मग खोट्याचं खरं करता येत नाही अशी कसोटी येते ना, तेव्हा तुम्ही तोंडगशी पडत असतात आणि तुम्हाला हरभऱ्याच्या झाडावर चढणारे फरारी होत असतात. गेली 3-4 वर्ष असाच खेळ उद्धव ठाकरेंच्या बाबतीत चाललेला आहे. आणि त्यामुळे आता आता सुनावणी झाली सुप्रीम कोर्टामध्ये. मी मित्रांनो आज नाही सांगते, एकनाथ शिंदे सुरत गुवाहाटीला गेले, परत येऊन मुख्यमंत्री झाले, नंतर हा सगळा विधानसभेचा, निवडणूक आयोगाचा किंवा सुप्रीम कोर्टाचा खेळ सुरू झाला, तेव्हापासून मी सातत्याने एक गोष्ट सांगतोय की या केसमध्ये उद्धव ठाकरेंना बाहेर पडायला कुठलाही मार्ग नाही, हे मी ठामपणे सांगत होतो. मी कोणी मोठा कायदे पंडित किंवा वकील नामवंत वगैरे नाही, एक साधा पत्रकार आहे आणि तर्कबुद्धीच्या आधारे माझं विश्लेषण मी करत असतो. पण जे जे एकापेक्षा एक मोठे चॅनेलवर मिरवणारे घटनातज्ञ, विधिज्ञ, कायदे पंडित गेली 3-3.5 वर्ष उद्धव ठाकरेंना रोज धनुष्यबाण आणून देत असतात, ते प्रत्येक वेळेला खोटे पडले, ते खोटे ठरले, उद्धव ठाकरे तोंडगशी पडले. आणि तेवढ्यावर भागत नाही. 2024च्या निवडणुकीत निवडून आलेल्या 9 खासदारातले आणखीन 6 खासदार उठून एकनाथ शिंदेकडे गेले. धनुष्यबाण काय आलं नाही, पण असलेले खासदार आणखीन निघून गेले. मुंबई महापालिकेची हातात असलेली सत्ता बघता बघता निघून गेली. काय केलं ह्या चमच्यांनी तुमच्यासाठी? तुम्हाला खोटं नाटं सांगून गाफील केलं, पराभवाच्या दारात आणून उभं केलं. आणि आता सुद्धा जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये ही केस सुनावणी अखेर रडत खडत चाललेली सुनावणी अखेर सुरू झालेली आहे. अगदी सुप्रीम कोर्टाच्या नावाने बोटं मोडून झाली. संजय राऊत असोत, आदित्य ठाकरे असोत किंवा उद्धव ठाकरे असोत, नित्यनेमाने वेगवेगळ्या न्यायमूर्ती किंवा न्यायालयांना दोष देऊन मोकळे झालेले आहेत. पण म्हणून तो खटला तुमच्या बाजूने होण्याची बिलकुल शक्यता नाही. मला आठवतं हा वाद सुरू झाला तेव्हा मी वारंवार माझे मित्र उज्ज्वल निकम हे वेगवेगळ्या चॅनेलवर जाऊन त्यावर भाष्य करत होते, तेव्हा माझा त्यांचा संवाद खाजगीत चालू होता. आणि त्यांनाही गंमत वाटली. ते म्हणाले तुम्ही कसं काय एवढं खात्री? म्हटलं मी तर्कशास्त्राच्या आधारे सांगतो. तुम्ही कायदे नियमांच्या आधारे पाण्याला तेल बनवू शकत नाही आणि तेलाला तूप बनवू शकत नाही. तर्का आधारे काही करता येतं. आभाळाला समुद्र बनवता येतं, समुद्राला झाड बनवता येतं, नियम आहे असा, असं म्हणू शकता. पण सांगायचा हेतू दोस्तांनो असा की आता सुप्रीम कोर्टात अखेर सुनावणी सुरू झाली आणि पल्लेदार एकापेक्षा एक मोठे युक्तिवाद जे काय कपिल सिब्बल करतायत, त्यांची ख्याती अशी आहे की गेल्या 7-8 वर्षामध्ये कपिल सिब्बल जी केस घेऊन जातात ती हमखास पराभूत होते. प्रत्येक वेळेला सुप्रीम कोर्टात एक नवी थप्पड खाऊन कपिल सिब्बलला त्या इमारतीतून बाहेर पडावं लागतं. अगदी अलीकडच्या काळामध्ये ममता दिदीचे वकील म्हणून कपिल सिब्बल जवळजवळ रोजच्या रोज सुप्रीम कोर्टात जात होते, तरी ते SIR थांबवता आलं नाही. आठवतं तुम्हाला? आणि शेवटी काय झालं? 15 वर्ष प्रचंड बहुमताने सत्तेत बसलेल्या बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या हातातून सत्ता निसटली. आणि नुसती सत्ता निसटली नाही तर त्यांच्या हातून पक्ष सुद्धा निसटला. उद्धव ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल, ममता दिदीने आपले वकील केले आणि कपिल सिब्बलनी ममता दिदींना
उद्धव ठाकरेंच्या पंक्तीत आणून बसवलं. उद्धव ठाकरे पण रडतात ना रोज, माझा पक्ष चोरला, माझा बाप चोरला, आमची निशाणी चोरली. ममता दिदीची अवस्था कपिल सिब्बल सारख्या वकिलाने काय केली हे सगळ्यात जिवंत ताजं उदाहरण आहे. आणि असे कपिल सिब्बल जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये वाटेल तेवढे लंबे चौडे युक्तिवाद करतायत, त्यातून काहीही निष्पन्न होणार नाही. आमच्या मालवणीमध्ये म्हणतात, एक हात तवसा 10 बी. तवसा म्हणजे काकडी. एक हात लांबीची काकडी असते. त्या काकडीला कपिल सिब्बल सारखा माणूस 10 हात लांबीचं बी या काकडीमध्ये आहे असाही दावा करू शकतो, पण तो व्यवहारी नसतो. आणि त्याची चुणूक 2 दिवसाच्या सुनावणीमध्ये आलेली आहे. गेले 2 दिवस, मी आज बोलतोय, मला वाटते गुरुवार आहे, आणि त्यावेळेला कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद संपल्यानंतर सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी आपल्या खंडपीठातल्या इतर 2 न्यायमूर्तींबरोबर जी काही विचार विनिमय करून एक टिप्पणी केली. त्या टिप्पणीचा अर्थ म्हणजे आजच्या विषयाचं शीर्षक आहे, आता बोंबला. या सुनावणीचा निष्कर्ष हा कुठल्याही बाजूला गेला तरी त्याला व्यवहारी अर्थ आजच्या तारखेला 0 आहे. आम्ही जो काही निकाल या सुनावणीनंतर देणार आहोत तो भविष्यात उपयोगी ठरेल असं वक्तव्य, टिप्पणी सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी केली. त्याचा अर्थ असा की ज्या आमदारांना पक्ष सोडला म्हणून अपात्र ठरवण्यासाठी तुम्ही आमच्या समोर आलाय, ती विधानसभा आता अस्तित्वात नाही, ते आमदार आता अस्तित्वात नाहीत. ते आमदार म्हणून परत एकदा निवडून आलेत, पण आज त्या विधानसभेत ते बसत नाहीत, कारण ती विधानसभाच नाहीये. म्हणून हा जो निकाल आहे हा भविष्यातल्या घडामोडींसाठी उपयुक्त असेल, पण घडून गेलेल्या घटनेसाठी त्याचा उपयोग 0 असेल. अशा स्वरूपाची जी टिप्पणी सरन्यायाधीशांनी केली आहे, ती टिप्पणी मी गेली 2 वर्ष सांगतोय की आता जर ती विधानसभा नाहीये तर मग त्या विधानसभेत काय झालंय याला काडीचाही अर्थ उरत नाही, व्यवहारी अर्थ उरत नाही. तांत्रिक अर्थ ठीक आहे, पुढच्या काळात कुठचे पक्ष फुटतील तेव्हा हा नियम म्हणून, केस लॉ म्हणून त्याचा उपयोग होईल. पण बाकी उद्धव ठाकरेंच्या पदरी भला मोठा भोपळा. आता बोंबला निकाल लागेल. तांत्रिक दृष्ट्या एकनाथ शिंदेच्या बाजूने तेव्हा झालेला निकाल चुकीचा आहे, निवडणूक आयोग चुकीचा होता, राज्यपाल चुकीचे होते, सगळं काय असं, पण त्याचा ओरखडा सुद्धा भाजपला, महायुतीला किंवा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला येणार नसेल तर मग 3 वर्ष कोर्टामध्ये पायऱ्या झिजून मिळवलं काय याचा विचार करावा लागेल. पण तो तर करायचा नाही, चमचमच्या गोतावळ्यात राहायचं. तर उद्धव ठाकरे विचार करायला वेळ कधी काढणार. असो मित्रांनो, आता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.